नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन डोंगरे. रोकठोक अर्जुन डोंगरे या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजचा विषय आहे जनतेचे रक्षकच भक्षक बनले तर. मित्रांनो, महाराष्ट्राला हादरून टाकणारी एक हृदयद्रावक घटना फलटण उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. एका तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि तिच्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहून ठेवलेले आढळले. मित्रांनो, ही काही सामान्य गोष्ट नाही. ही घटना आपल्या प्रशासनाला, आपल्या पोलीस यंत्रणेला आणि आपल्या शासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. कारण या घटनेत एक पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. म्हणजेच जनतेचेच रक्षण करणारे आज जनतेचेच भक्षक बनले आहेत. तर मग आता आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक प्रश्न विचारायलाच हवा. आपल्या गृह खात्यातील कर्मचारीच असे गुन्हे करत असतील तर सामान्य जनतेचं काय करायचं? देवाभाऊ, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत जाहिराती लावल्या, भिंती रंगवल्या. आपले छत्रपतीवरील प्रेम बघून ऊर दाटून आले आणि बरं पण वाटलं. कारण शिवछत्रपती हे अख्ख्या महाराष्ट्राचे प्राण आहेत. पण छत्रपतीच्या राज्यात एका शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही हात लावण्याची कुणाची हिंमत नव्हती. आज तर आपला शेतकरी वर्ग आसमानी संकटांनी, कर्जबाजारांनी वेढला गेला आहे. कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहेत. तसेच महिला सुरक्षित नाहीत. महिलाकडे वाकड्या नजरेने पाहण्याचं धाडस कोणी केलं नाही. कारण महाराजांनी अशा अत्याचाऱ्यांना सर्वात कठोर शिक्षा दिली होती. मित्रांनो, आपलं शासन फक्त आश्वासन देतंय. देवाभाऊ, आमची आपल्याकडून माफक अपेक्षा आहे. छत्रपतीच्या आदर्शावर चालणारे राज्य निर्माण करा. जिथे न्याय मिळतो, जिथे अत्याचाऱ्यांना शिक्षा होते आणि जिथे महिलांचे अश्रूंना आवाज मिळतो. आम्हाला छत्रपतीचं शासन हवं आहे. फक्त छत्रपतीच्या नावाच्या जाहिराती नको. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, रोकठोक अर्जुन डोंगरे हे युट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, ही आपल्याला नम्रपूर्वक विनंती करतो.